नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारताचं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. म्हणजे NEP 2020. हो. तब्बल 34 वर्षांनी आपल्या शिक्षण पद्धतीत इतके मोठे बदल आणणारं हे धोरण आहे, असं म्हटलं जातंय. बरोबर. आपल्याकडे इंडियाज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, अ विजन या डॉक्युमेंटमधले काही महत्वाचे मुद्दे आहेत. तर यातून नेमकं काय साधायचं आहे, काय बदलणार आहे आणि आपल्या एज्युकेशन सिस्टमवर याचा कसा परिणाम होऊ शकतो, हे सगळं समजून घ्यायचा आज प्रयत्न करूया. नक्कीच. इतक्या वर्षांनी शिक्षण धोरणात बदल होतोय हेच मुळात महत्वाचं आहे. हो ना. जग इतकं बदलतंय, मग आपली शिक्षण पद्धती कशी जुळवून घेणार हे बघायलाच हवं. बरोबर. आणि त्यातूनही ज्ञान समाज घडवायचा आहे म्हणतात, म्हणजे मग यातले बारकावे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. तर सुरुवात एकदम बेसिक गोष्टींपासून करू. हे धोरण आलं 1986 नंतर थेट 2020 मध्ये. हो, खूप मोठा गॅप आहे. डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती होती, त्यांनी ड्राफ्ट बनवला, बरीच चर्चा झाली, लोकांकडून सूचना मागवल्या. हो, फीडबॅक घेतला गेला. आणि मग 29 जुलै 2020ला फायनल झालं. तर याची मुख्य दृष्टी म्हणजे विजन काय आहे? विजन म्हणजे भारताला एक न्यायपूर्ण आणि व्हायब्रंट नॉलेज सोसायटी बनवायचा. नॉलेज सोसायटी. हो. जिथे प्रत्येकाला उच्च दर्जाचं क्वालिटी एज्युकेशन मिळेल, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट दिसतंय. अच्छा. बरोबर. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञान आणि विचार परंपरा, हो, त्याचा उल्लेख आहे, त्याला आधुनिक शिक्षणाशी जोडायचा प्रयत्न केलाय. हा धडा बऱ्याच ठिकाणी दिसतो धोरणामध्ये. हो. पण फक्त परंपरा नाही, तर भविष्याचा विचार करून 5 आधारस्तंभ पण मांडले आहेत. कोणते आहेत ते स्तंभ? एक म्हणजे सर्वांना सहज शिक्षण मिळावं, ॲक्सेस. ठीक आहे. दुसरं समता, इक्विटी. तिसरं गुणवत्ता, क्वालिटी. चौथं परवडणारं शिक्षण, अफोर्डेबिलिटी. आणि 5वं उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी. ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी, अकाउंटेबिलिटी. अगदी. हे फक्त शब्द नाहीत बरं का. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्याच्या मोठ्या ध्येयाचा हा पाया आहे, असं ते म्हणतात. हे 5 स्तंभ तसे महत्वाकांक्षी वाटतात. पण मला एक प्रश्न पडतो नेहमी. काय? हे परवडणारं शिक्षण आणि गुणवत्ता, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी, यातला बॅलन्स कसा साधणार? कारण बऱ्याचदा क्वालिटी वाढवायची म्हणजे खर्च वाढतो, आणि खर्च कमी ठेवला की क्वालिटीशी तडजोड होते. बरोबर. हा एकदम कळीचा मुद्दा आहे, आणि पॉलिसी याची दखल घेते. अच्छा. त्यांनी जोर दिलाय की शिक्षण ही एक पब्लिक सर्व्हिस आहे, मूलभूत हक्क आहे तो. राईट. त्यामुळे पब्लिक एज्युकेशन सिस्टममध्ये मोठी गुंतवणूक करणार, असं म्हटलंय. म्हणजे सरकारी शाळा, कॉलेजेसमध्ये. हो, पण त्याचवेळी खाजगी आणि सामाजिक संस्थांच्या सहभागाला पण प्रोत्साहन देणार आहेत. म्हणजे दोन्ही, प्रायव्हेट आणि पब्लिक. हो, तशी कल्पना दिसतीये. म्हणजे हा बॅलन्स साधायला पब्लिक इन्व्हेस्टमेंट आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही वापरणार. अर्थात हे प्रत्यक्षात कसं होईल ते इम्प्लिमेंटेशनवरच अवलंबून आहे. ते तर आहेच. आता शालेय शिक्षणाकडे येऊया. इथे एक मोठा बदल तर लगेच दिसतोय. हो, रचनेतला बदल. हो, 10+2 ऐवजी आता 5+3+3+4 अशी नवीन रचना. हा फक्त आकड्यांचा खेळ आहे की यामागे काही विचार आहे? नाही, हा फक्त आकड्यांचा बदल नाहीये. यामागे डेव्हलपमेंटल स्टेजेस आणि लर्निंग मेथड्सचा विचार आहे. अच्छा, कसं? पहिली 5 वर्ष म्हणजे वय वर्ष 3 ते 8 ही पायाभूत शिक्षणाची स्टेज असेल, फाउंडेशनल स्टेज. 3 ते 8 म्हणजे अंगणवाडी, प्रीस्कूलची 3 वर्ष आणि पहिली दुसरी. अगदी. इथे खेळातून, ऍक्टिव्हिटीमधून शिकण्यावर भर असेल, एकदम बेसिक. पुढची 3 वर्ष 8 ते 11 वयोगटासाठी ही प्रेपरेटरी स्टेज, म्हणजे 3री ते 5वी. ओके. त्यानंतरची 3 वर्ष 11 ते 14 वयोगटासाठी मिडल स्टेज, म्हणजे 6वी ते 8वी. मिडल स्टेज. आणि शेवटची 4 वर्ष 14 ते 18 वयोगटासाठी ही सेकंडरी स्टेज, म्हणजे 9वी ते 12वी. अच्छा, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर काय आणि कसं शिकवायचं याचं प्लॅनिंग आहे. हो, तसा विचार दिसतोय. आणि मला वाटतं सुरुवातीच्या वर्षांवर खूप फोकस आहे. याच टप्प्यासाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. हो, FLN, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. याला एकदम टॉप प्रायोरिटी दिलीये. 3री पर्यंत प्रत्येक मुलाला वाचता, लिहिता आणि बेसिक गणित यायलाच पाहिजे असा आग्रह दिसतोय. हो, आणि हे अत्यंत गरजेचं आहे ना? का? तोच तर पुढच्या सगळ्या शिक्षणाचा पाया आहे. जर सुरुवातीलाच मुलं मागे राहिली तर ती गॅप वाढत जाते पुढे. बरोबर. म्हणूनच यावर नॅशनल मिशन मोडवर काम करणार, असं धोरणात म्हटलंय. अच्छा, म्हणजे पाया पक्का करण्यावर भर आहे. हो,
पण फक्त पायाभूत शिक्षण नाही, घोकंपट्टी कमी करण्यावर पण मोठा भर आहे. हो, हा मुद्दा तर सारखा येतोय. रोट लर्निंग कमी करायचं, हो, कोचिंग संस्कृतीला आव्हान द्यायचं, अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायचा, कन्सेप्ट समजण्यावर भर, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी हो, हो, याला प्रोत्साहन. हो. पण हे सगळं साधणार कसं? म्हणजे परीक्षा पद्धत बदलल्याशिवाय हे शक्य आहे का? अगदी योग्य प्रश्न आहे. पॉलिसी पण हे मान्य करते की सध्याची जी एक्झाम सिस्टम आहे, विशेषतः वर्षाच्या शेवटची परीक्षा, बोर्ड एक्झाम्स वगैरे, हो, ती रोट लर्निंगला प्रोत्साहन देते. म्हणूनच सतत सर्वंकष मूल्यांकनावर म्हणजे कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनवर जोर दिलाय. सीसी ते आधी पण होतं ना? होतं, पण आता त्याचा अर्थ आणि व्याप्ती वेगळी दिसतीये. म्हणजे फक्त वर्षातून एकदा परीक्षा नाही घ्यायची, मग तर वर्षभर स्टुडंट्सचं वेगवेगळ्या प्रकारे असेसमेंट करायचं. त्यात प्रोजेक्ट्स असतील, प्रेझेंटेशन्स, ग्रुप वर्क, छोटे छोटे टेस्ट्स, असं बरंच काही. अच्छा. म्हणजे उद्देश काय की विद्यार्थी काय आणि कसं शिकतायत हे वेळोवेळी समजावं आणि त्यांना फीडबॅक मिळावा, मदत मिळावी. म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग. परफेक्ट, हीच कन्सेप्ट आहे. म्हणजे परीक्षांचा स्ट्रेस कमी होईल आणि शिकणं जास्त एन्जॉयबल होईल असा प्रयत्न दिसतोय. हो. आणखी एक इंटरेस्टिंग बदल म्हणजे शाखांमधली भिंत पाडण्याचा विचार. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. हो, ते स्ट्रीम्सचं विभाजन. त्यात तसं स्पष्ट नसेल. नो हार्ड सेपरेशन्स आणि मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक एज्युकेशनवर भर. हे कसं असेल प्रत्यक्षात? कल्पना अशी आहे की ज्ञान हे कप्प्यांमध्ये विभागलेलं नसतं, ते इंटरकनेक्टेड असतं. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडायला फ्लेक्सिबिलिटी मिळावी. म्हणजे फिजिक्सवाला म्युझिक शिकू शकेल. हो, थिअरॉटिकली तरी तसंच आहे. सायन्सच्या स्टुडंटला इतिहासात इंटरेस्ट असेल किंवा कॉमर्सवाल्याला कला शिकायची असेल तर ते शक्य व्हावं. अरे वा. अर्थात हे लगेच सगळीकडे कसे लागू होईल हा प्रश्न आहे, पण धोरणाची दिशा ही आहे. बरोबर. आणि यात फक्त अकॅडमिक विषय नाहीत, तर व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण, कला, खेळ या सगळ्यांना सारखं महत्त्व द्यायचंय. म्हणजे ऑलराऊंड डेव्हलपमेंट. अगदी, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हे ऐकायला तर खूपच छान वाटते, पण आपल्या सध्याच्या सिस्टममध्ये म्हणजे शिक्षकांना इतक्या वेगवेगळ्या विषयांची सांगड घालायला किंवा विद्यार्थ्यांनाही फ्लेक्झिबिलिटी द्यायला त्यांना तेवढं स्वातंत्र्य आणि ट्रेनिंग मिळेल का? सध्याची रचना खूप रिजिड वाटते मला. बरोबर, ही इम्प्लिमेंटेशनमधली एक मोठी चिंता आहे. नक्कीच. मग त्यावर काही म्हटलंय का धोरणात? हो, धोरण स्वतः शिक्षकांना या बदलाच्या केंद्रस्थानी ठेवतं. टीचर एम्पॉवरमेंट हा एक महत्त्वाचा फोकस एरिया आहे. अच्छा. त्यात चांगली भरती प्रक्रिया म्हणजे मेरिट बेस्ड रिक्रुटमेंट, उत्तम ट्रेनिंग, सतत प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD आणि कामासाठी चांगलं वातावरण ह्या सगळ्यावर भर आहे. ओके. पण हे प्रत्यक्षात आणायला मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस लागतील आणि पॉलिटिकल विल पण लागेल. ते तर आहेच. फक्त पॉलिसी बनवून नाही चालणार. नाही, शिक्षकांना त्यासाठी तयार करावं लागेल, त्यांना सपोर्ट द्यावा लागेल. बरोबर. आता या ज्ञानात्मक आणि कौशल्यात्मक बदलांबरोबर व्हॅल्यूजवर पण भर दिसतोय. हो, नैतिकता आणि मानवी व घटनात्मक मूल्य. त्यात काय काय येतं? सहृदयता, आदर, स्वच्छता, लोकशाही मूल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन. हो, सार्वजनिक मालमत्तेचा आदर वगैरे. ही मूल्य फक्त पुस्तकात राहू नयेत यासाठी काय विचार आहे? धोरण स्पष्ट म्हणतं की ही मूल्य फक्त शिकवायची नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या वागणुकीचा, आचरणाचा भाग बनायला पाहिजेत. म्हणजे करिक्युलममध्ये आणि स्कूल कल्चरमध्ये ते यायला हवा. अगदी. शाळेच्या एकूण वातावरणात या मूल्यांना जागा मिळावी. आणि याचबरोबर लाईफ स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, फ्लेक्सिबिलिटी ही कौशल्य पण डेव्हलप करण्यावर भर आहे. अच्छा. कारण आजच्या जगात फक्त पुस्तकी नॉलेज पुरेसा नाहीये ना, ही प्रॅक्टिकल स्किल्स पण तितकीच महत्वाची आहेत. हे खरंय. आणि टेक्नॉलॉजीच्या वापराबद्दल काय म्हटलंय? टेक्नॉलॉजीला एक महत्वाचं टूल म्हणून बघितलं जातंय. कशासाठी? टीचिंग लर्निंगमध्ये मदत करण्यासाठी, शिक्षकांसाठी प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म्स तयार करण्यासाठी, एज्युकेशनल प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट सुधारण्यासाठी, अनेक गोष्टींसाठी. मल्टीलिंग्वलिझमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाषेच्या अडथळे दूर करायला पण टेक्नॉलॉजी उपयोगी ठरू शकते. अच्छा. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी? त्यांच्यासाठी तर टेक्नॉलॉजी शिक्षण जास्त ॲक्सेसिबल करू शकते, असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी वगैरे. हो. अर्थात इथे काळजी घ्यायला हवी की टेक्नॉलॉजीचा वापर न्याय्य पद्धतीने व्हावा, म्हणजे डिजिटल डिवाइड वाढू नये. बरोबर. सगळ्यांपर्यंत पोचायला हवा. हो, इक्विटेबल यूज महत्वाचा आहे.
आता थोडा बिग पिक्चर बघूया. हे धोरण भारताच्या इंटरनॅशनल कमिटमेंटशी पण जोडलेलं आहे, म्हणजे SDG 4. हो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4. ज्याचं उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत सगळ्यांना इन्क्लुझिव्ह आणि इक्विटेबल क्वालिटी एज्युकेशन देणं. अगदी. म्हणजे हे धोरण फक्त नॅशनल नाहीये, तर ग्लोबल लेव्हलवर पण भारताला कुठेतरी न्यायचंय असं दिसतंय. नक्कीच. 2040 पर्यंत भारताची शिक्षण व्यवस्था जगातल्या बेस्ट सिस्टम्सपैकी एक असावी, असं एक मोठं ध्येय ठेवलं यात. अरे बापरे, 2040 पर्यंत? हो. हे साधण्यासाठी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तर शिक्षणाची एकूण क्वालिटी आणि रेलिव्हन्स यावर फोकस करावा लागेल. आणि आधीच्या पॉलिसीचं, म्हणजे विशेषतः 1986च्या पॉलिसीचं, जी 1992 मध्ये थोडी बदलली होती, त्याचं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न पण दिसतोय. कुठलं काम अपूर्ण राहिलं होतं? खास करून इक्विटी आणि इन्क्लुजनच्या बाबतीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे, हे धोरण स्वतः मान्य करतं. अच्छा. याच संदर्भात भारतीयत्वाचा अभिमान रुजवण्यावर पण भर दिसतोय ना? हो. विद्यार्थ्यांना भारताची संस्कृती, परंपरा, ज्ञान याबद्दल माहिती असावी आणि त्याचा अभिमान वाटावा असं म्हटलंय. हो, हा एक महत्वाचा पैलू आहे. धोरणाचं जे विजन आहे त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये भारतीय असल्याचा सखोल अभिमान यायला हवा. केवळ विचारात नाही तर कृतीत पण. पण इथे एक नाजूक बॅलन्स साधायचा प्रयत्न आहे. तो बॅलन्स काय आहे? म्हणजे नक्की काय? बघा, एकीकडे भारतीय ओळख आणि परंपरांवर भर द्यायचा आहे, तर दुसरीकडे त्याच विद्यार्थ्यांना मानवी हक्क, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ग्लोबल वेलफेअरसाठी जे आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि व्हॅल्यूज लागतात ते देऊन त्यांना खऱ्या अर्थाने जागतिक नागरिक, म्हणजे ट्रूली ग्लोबल सिटिझन्स बनवायचं आहे. अच्छा, म्हणजे भारतीय मुळं घट्ट ठेवून जगाला सामोरं जायला तयार करायचं. धोरण एक मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करतंय असं वाटतंय. हो, निश्चितच. शिक्षण जास्त हॉलिस्टिक, फ्लेक्झिबल, मल्टीडिसिप्लिनरी, स्किल ओरिएंटेड आणि भारतीय मूल्यांवर आधारित बनवायचा विचार दिसतोय. बरोबर. घोकंपट्टीऐवजी अंडरस्टँडिंगवर भर. फक्त नॉलेज नाही तर व्हॅल्यूज आणि स्किल्सवर पण भर, आणि शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर. अगदी. कागदावर हे धोरण नक्कीच प्रोग्रेसिव्ह आणि फ्युचरिस्टिक वाटतं. अनेक चांगल्या आयडियाज आहेत यात. पण चॅलेंज आहे ते याच्या अंमलबजावणीचं. बरोबर. इम्प्लिमेंटेशन. हो. ती 5+3+3+4 ची रचना, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन, सतत मूल्यांकन, शिक्षकांचं ट्रेनिंग, हे सगळं प्रत्यक्षात आणायला प्रचंड रिसोर्सेस लागतील. आणि कोऑर्डिनेशन पण लागेल. हो, समन्वय आणि राजकीय इच्छाशक्ती पण लागेल. आणि आपण सुरुवातीला ज्या बॅलन्सचा उल्लेख केला होता, अफोर्डेबिलिटी विरुद्ध क्वालिटी, किंवा पब्लिक विरुद्ध प्रायव्हेट सहभाग, त्याचं काय? ते मुद्दे कसे हाताळणार? धोरण पब्लिक एज्युकेशनला स्ट्रेंथन करण्याबद्दल बोलतं, पण प्रायव्हेट पार्टिसिपेशनला पण वाव देतं. त्यात ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीची गरज पण सांगितली आहे. पण हे प्रत्यक्षात कसं साधणार ते बघायला लागेल. नियमांची जी चौकट आहे, रेग्युलेटरी फ्रेमवर्क, ती सुलभ पण परिणामकारक असावी, जी इनोव्हेशनला वाव देईल असंही म्हटलं आहे. म्हणजे नियम असावेत पण ते डेव्हलपमेंटला अडथळा ठरू नयेत. बरोबर. लाईट बट टाईट रेग्युलेशन म्हणतात तसं काहीसं. तर एकंदरीत NEP 2020 अनेक आशा आणि काही आव्हानं घेऊन आलंय. याचं यश कसं असेल हे त्याच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनवर अवलंबून असेल. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा, जो आपण आधी बोललो. कोणता? भारतीयत्वाची सखोल भावना आणि जागतिक नागरिकत्वाची जबाबदारी, हा बॅलन्स साधणं. आपली लोकल ओळख, भाषा, संस्कृती जपत त्याच वेळी जगाशी जोडणारी सायंटिफिक दृष्टी, क्रिटिकल थिंकिंग आणि युनिव्हर्सल व्हॅल्यूज कशी रुजवायची. खरंय. एज्युकेशन सिस्टमने हा समतोल कसा साधावा, हा फक्त पॉलिसीचा प्रश्न नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठीच एक चिंतनाचा विषय आहे. बरोबर. याचं उत्तर फक्त कागदावर नाही मिळणार. ते शाळांच्या वर्गांमध्ये, शिक्षकांच्या प्रयत्नांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या घडण्यामध्ये शोधावं लागेल. नक्कीच. या बदलांमागचा मूळ विचार खरं तर असा आहे की शिक्षणाची सुरुवात अधिक लहान वयात व्हावी आणि ते शिक्षण जास्त समग्र असावं, पायाभूत कौशल्यांवर भर देणारं असावं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचणारं असावं. आता प्रस्ताव असा आहे की 3 ते 18 वयोगटातल्या सगळ्या मुलांना एका नवीन, म्हणजे 5+3+3+4 अशा संरचनेत आणायचंय. याचा अर्थ फक्त शाळेची औपचारिक वर्ष नाहीत, तर त्याआधीची 3 वर्ष, म्हणजे मुलगा 3ऱ्या वर्षाचा झाल्यापासूनच शिक्षणाचा पाया रचण्यावर लक्ष दिलं जाणार आहे. हे 5+3+3+4 मॉडेल थोडं आणखी स्पष्ट कराल का? म्हणजे 10+2 पेक्षा हे नक्की कसं वेगळं आहे? फक्त वर्षांची विभागणी बदललीये की यामागे काही वेगळं शैक्षणिक तत्वज्ञान पण आहे?
कारण 10+2 रचना इतकी सवयीची झाली होती आपल्याला. तिच्यात अशा काय मर्यादा होत्या की ही नवीन रचना आणायची गरज वाटली? बरोबर आहे तुमचा मुद्दा. जुन्या 10+2 रचनेत कसं होतं, साधारणपणे वयाच्या 6व्या वर्षी म्हणजे इयत्ता पहिलीत औपचारिक शिक्षण सुरू व्हायचं आणि मग पुढे 11वी-12वीला विज्ञान, वाणिज्य, कला अशा शाखांमध्ये विभागणी होती. नवीन रचनेतला सगळ्यात मोठा फरक म्हणजे 3 ते 6 वयोगटाचा मुलांचा समावेश. याला पायाभूत स्तर किंवा फाउंडेशनल स्टेज असं म्हटलंय. हा एकूण 5 वर्षांचा टप्पा आहे. यात 3 वर्षांचं प्रीस्कूल किंवा अंगणवाडी शिक्षण आणि मग पुढची 2 वर्ष म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरी, हे सगळं एकत्र. अच्छा. यानंतर येतो 3 वर्षांचा पूर्वाध्ययन स्तर, प्रेपरेटरी स्टेज म्हणतात त्याला, म्हणजे इयत्ता 3री ते 5वी. यात खेळण्यासोबत थोडा औपचारिक अभ्यास पण सुरू होईल. मग येतो 3 वर्षांचा पूर्व माध्यमिक स्तर म्हणजे मिडल स्टेज, इयत्ता 6वी ते 8वी. यात वेगवेगळ्या विषयांची ओळख होईल. आणि शेवटी 4 वर्षांचा माध्यमिक स्तर, सेकंडरी स्टेज, इयत्ता 9वी ते 12वी. यात मुलांना विषय निवडायला जास्त लवचिकता मिळेल. म्हणजे ती सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशी कडक विभागणी नसेल. ओके. तर मुख्य बदल हा आहे की शिक्षणाचा पाया आता वयाच्या 3 वर्षांपासून घातला जाईल आणि शिक्षण जास्त लवचिक, बहुआयामी करण्याचा प्रयत्न आहे. जुन्या पद्धतीत काय व्हायचं की सुरुवातीच्या वर्षांकडे म्हणजे अगदी लहान वयातल्या शिक्षणाकडे म्हणावं तितकं लक्ष नव्हतं, असं अनेक अभ्यासांमधून पुढे आलं होतं. आणि या अगदी सुरुवातीच्या वर्षांवर, ज्याला तुम्ही प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजे ECCE म्हणताय, त्यावर इतका भर देण्यामागचा शास्त्रीय कारण काय आहे? माहिती सांगते की मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने ही वर्ष खूप महत्वाची आहेत. खरं आहे? हो, हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर अनेक न्यूरोसायन्स आणि बालविकास अभ्यासांनी हे सिद्ध केलंय की माणसाच्या मेंदूचा 85% जास्त विकास हा वयाच्या 6व्या वर्षापर्यंतच होतो. या काळात मिळणारे अनुभव कसे आहेत, पोषण कसं मिळतंय, किती उत्तेजन मिळतंय, यावर मुलाची पुढच्या आयुष्यातली शिकण्याची क्षमता आणि एकंदर विकास अवलंबून असतो. त्यामुळे जर या काळात मुलांना योग्य शारीरिक, मानसिक, भावनिक आधार मिळाला तर त्यांचा पाया पक्का होतो. सध्याची परिस्थिती बघितली तर विशेषतः गरीब किंवा वंचित घटकांमधल्या मुलांना गुणवत्तापूर्ण ECCE मिळत नाहीये. म्हणूनच 2030 पर्यंत भारतातल्या प्रत्येक मुलाला, मग त्याची पार्श्वभूमी काहीही असो, चांगलं ECCE मिळावं, जेणेकरून ती मुलं प्राथमिक शाळेत यायला पूर्णपणे तयार असतील, हे या धोरणाचं एक मोठं उद्दिष्ट आहे. पण मग या ECCE मध्ये नक्की काय असणार आहे? म्हणजे ते आपल्या पारंपरिक नर्सरी किंवा KG सारखं असेल, जिथे फक्त अक्षरं आणि अंक गिरवतात, की काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे? आणि हे सगळं प्रत्यक्षात आणण्यात काय आव्हानं येऊ शकतात, त्याबद्दल काय आहे का आपल्या माहितीमध्ये? नाही, हे पारंपरिक अभ्यासासारखं नक्कीच नाही. ECCEचा दृष्टिकोन हा खूप लवचिक आहे. खेळ आधारित, शोध आधारित, कृती आधारित असा असेल. मुलांना अक्षरे, भाषा, अंक, मोजणी, रंग, आकार यांची ओळख करून दिली जाईल, पण ती रंजक पद्धतीने. उदाहरणार्थ गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, चित्रकला, मातीकाम, नाच, नाटक करणं, कोडी सोडवणं आणि भरपूर मैदानी खेळ, या सगळ्यावर भर असेल. अच्छा. फक्त बौद्धिक नाही तर शारीरिक आणि कारक विकास म्हणजे फाईन अँड ग्रॉस मोटर स्किल्स, सामाजिक भावनिक विकास म्हणजे एकमेकांना मदत करणं, भावना ओळखणं, संवाद साधणं, सांस्कृतिक आणि कलात्मक विकास, या सगळ्यावर समान लक्ष दिलं जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, आरोग्य, चांगली वागणूक, नैतिकता, इतरांबद्दल सहानुभूती आणि टीमवर्क, यावरही भर असेल. NCERT यावर एक राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा तयार करत आहे, ज्यात स्थानिक गरजा आणि संस्कृतीचा पण विचार केला जाईल. आव्हानं तर नक्कीच आहेत, जसे की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित शिक्षक किंवा कार्यकर्ते कसे उभे करायचे, अंगणवाड्यांसारख्या सध्याच्या जागा कशा सुधारायच्या, हे मोठे प्रश्न आहेत. म्हणजे हे ECCE देणार कोण नक्की? यासाठी काही नवीन व्यवस्था उभी राहणार आहे की सध्याच्या अंगणवाड्या किंवा बालवाड्या वापरणार आहेत? कारण माहिती म्हणते की अंगणवाड्यांचं सक्षमीकरण केलं जाईल. पण हे सक्षमीकरण म्हणजे नक्की काय? फक्त इमारती सुधारणार की अजून काही? याची अंमलबजावणी 4 प्रकारे करण्याची योजना आहे असं दिसतंय. एक म्हणजे सध्याच्या अंगणवाड्यांचं सक्षमीकरण, म्हणजे तिथे चांगल्या इमारती, खेळणी, शिक्षण साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील.
दुसरं म्हणजे प्राथमिक शाळांच्या आवारातच अंगणवाडी किंवा बालवाटिका सुरू करणं. तिसरं, शाळांमध्येच पूर्व प्राथमिक वर्ग जोडणं. आणि चौथं म्हणजे खाजगी किंवा स्वतंत्र प्रीस्कूल चालवणं. या सगळ्यांसाठी एक समान अभ्यासक्रम आणि दर्जा नियंत्रणाची चौकट असेल. अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाईल बरं का. ज्या 10+2 पास आहेत त्यांना 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आणि ज्या कमी शिकलेल्या आहेत त्यांना 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स देण्याची योजना आहे. हे ट्रेनिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मिळेल. आदिवासी भागातल्या आश्रमशाळांमध्येही ECC सुरू करतील. सक्षमीकरण म्हणजे फक्त इमारती सुधारणा नाही, तर त्यांना खऱ्या अर्थाने बाल विकास केंद्र बनवणं आहे, जिथे आरोग्य, पोषण आणि शिक्षण एकत्र मिळेल. हे ऐकायला तर खरंच खूप चांगलं वाटतंय की अंगणवाडी आता शिक्षणाचाही एक महत्त्वाचा भाग बनेल. पण दुसरीकडे आपण नेहमी ऐकतो की मुलं शाळेत जातात पण त्यांना साधं वाचता येत नाही किंवा गणितं येत नाहीत. याला अध्ययन संकट किंवा लर्निंग क्रायसिस म्हटलं जातंय हल्ली. या गंभीर समस्येबद्दल काय विचार दिसतोय धोरणामध्ये? तुम्ही अगदी बरोबर मुद्द्यावर आला आहात. हे खरं आहे की आपल्याकडे अध्ययन संकट आहे. वेगवेगळे सर्वे सांगतात की प्राथमिक शाळेतली जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त मुलं अशी आहेत ज्यांना मूलभूत अक्षर ओळख आणि अंकज्ञान नाहीये. बापरे, 5 कोटी? हो, म्हणजे ती मुलं साधी वाक्य वाचू शकत नाहीत किंवा सोपी बेरीज वजाबाकी करू शकत नाहीत. ही परिस्थिती खूप गंभीर आहे, कारण पायाच कच्चा राहिला तर पुढचं शिक्षण घेणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. त्यामुळे या धोरणानं मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी FLN मिळवण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं आहे. याला एक तातडीचं राष्ट्रीय अभियान, अर्जंट नॅशनल मिशन म्हणून घोषित केलं आहे. ध्येय असं आहे की 2025 सालापर्यंत तिसरीतलं प्रत्येक मूल मूलभूत वाचन, लेखन आणि गणित करायला शिकलं पाहिजे. 2025 पर्यंत, म्हणजे पुढच्या 2 वर्षात. हे ध्येय खूपच महत्वाकांक्षी वाटतंय, विशेषतः आत्ताची परिस्थिती बघता. हे साध्य करण्यासाठी काय ठोस पावलं उचलणार आहेत? फक्त अभियान घोषित करून फरक पडेल का? कारण शिक्षकांच्या जागा रिकाम्या असणं, प्रशिक्षणाची क्वालिटी यासारख्या समस्या तर कितीतरी वर्ष आहेत आपल्याकडे. निश्चितच. केवळ घोषणा पुरेशी नाहीये. यासाठी एक मल्टी-प्रॉंग्ड प्लॅन आहे. पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या तातडीनं आणि नियमितपणे भरणार आहेत. विशेषतः जिथे सामाजिक आर्थिक आव्हानं जास्त आहेत अशा भागात विद्यार्थी शिक्षक प्रमाण म्हणजे PTR 30.1 पेक्षा कमी आणि शक्य झालं तर 25.1 पेक्षाही कमी ठेवण्यावर भर असेल. शिक्षकांना FLN प्रभावीपणे शिकवण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग, सततचं मार्गदर्शन आणि आवश्यक टीचिंग मटेरियल पुरवलं जाईल. अभ्यासक्रमात पण बदल करून सुरुवातीच्या वर्षांमध्ये या बेसिक स्किल्सवर जास्त वेळ दिला जाईल. मुलांची प्रगती कशी होतीये याचा सतत आणि रचनात्मक पद्धतीने मागोवा घेतील. आणि जे मूल पहिलीत येईल त्याच्यासाठी 3 महिन्यांचं एक स्पेशल शाळा तयारी मॉड्यूल असेल, जे खेळ आणि ॲक्टिव्हिटीजवर आधारित असेल, म्हणजे ते शाळेच्या वातावरणात लगेच रुळू शकतील. शिक्षक भरती आणि ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहेच, पण याशिवाय अजून काही वेगळ्या कल्पना आहेत का ज्यामुळे हे ध्येय लवकर गाठता येईल? म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर किंवा समाजाचा सहभाग वगैरे? हो, अनेक पूरक प्रयत्न पण आहेत. दीक्षा नावाचं जे राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यावर FLNसाठी उच्च दर्जाचं आणि आकर्षक साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलं जाईल. जिथे भाषेची अडचण येते तिथे टेक्नॉलॉजी वापरून मदत केली जाईल. एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे सहध्यायीकडून शिकणे, पियर ट्युटरिंग आणि स्वयंसेवकांच्या मदतीला प्रोत्साहन देणं. हे अर्थातच ऐच्छिक असेल, पण याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. कल्पना अशी आहे की समाजातला प्रत्येक सुशिक्षित माणूस, मग ते सिनियर सिटिझन्स असोत, कॉलेजचे विद्यार्थी असोत किंवा गृहिणी, त्यांनी जर आठवड्यातून काही तास देऊन फक्त एका विद्यार्थ्याला वाचायला शिकवलं तरी खूप मोठा फरक पडू शकतो. हो, हे खरंय. यासाठी राज्य सरकारं स्थानिक पातळीवर काहीतरी इनोव्हेटिव्ह योजना राबवू शकतात. यासोबतच वाचनाची आवड निर्माण करण्यावर पण खूप भर आहे. वाचनावर विशेष भर म्हणजे नेमकं कसं? हो, कारण वाचन ही पुढच्या सगळ्या शिक्षणाची गुरुकिल्ली आहे, नाही का? त्यामुळे एक वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शाळांमध्ये आणि स्थानिक पातळीवर सार्वजनिक किंवा समाज ग्रंथालये स्थापन केली जातील किंवा जी आहेत ती अधिक चांगली केली जातील. या लायब्ररींमध्ये सगळ्या वयोगटांसाठी आणि वेगवेगळ्या विषयांवरची आकर्षक पुस्तकं, विशेषतः भारतीय भाषांमधली, भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील. डिजिटल लायब्ररीची पण निर्मिती केली जाईल.
शाळांच्या लायब्ररीज शाळा सुटल्यावर समाज वापरू शकेल यासाठी प्रयत्न केले जातील. पुस्तक निर्मितीला आणि वितरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय पुस्तक प्रोत्साहन धोरण तयार करायची पण शिफारस आहे. हे सगळं मुलांनी शाळेत टिकून राहावं यासाठी महत्वाचं आहे, खरंय. पण तरीही आपल्याकडे शाळा अर्धवट सोडण्याचं प्रमाण म्हणजे ड्रॉपआउट रेट ही एक मोठी समस्या आहे, विशेषतः माध्यमिक स्तरावर. यावर मात करण्यासाठी काय योजना आहेत? आकडेवारी काय सांगते याबद्दल? हो, शाळा गळती ही खरंच एक अत्यंत गंभीर समस्या आहे आणि हे या धोरणाच्या चिंतेच्या केंद्रस्थानी आहे असं दिसतंय. आकडेवारी बघितली तर साधारण इयत्ता 6वी ते 8वीसाठी एकूण नाव नोंदणी प्रमाण म्हणजे GER सुमारे 90.9% आहे, जे ठीकठाक म्हणता येईल. पण 9वी-10वीसाठी हेच प्रमाण 79.3% खाली येतं आणि 11वी-12वीसाठी तर ते फक्त 56.5% इतकं कमी आहे. ही आकडेवारी 2019-20ची असू शकते माहितीनुसार. फक्त 56.5%? म्हणजे जवळपास निम्मी मुलं बाहेर आहेत. हो, म्हणजे 8वीनंतर खूप मोठी संख्या शाळा सोडते. एका अंदाजानुसार 6 ते 17 वयोगटातली सुमारे 3.22 कोटी मुलं शाळाबाह्य होती. ही 2017-18ची आकडेवारी असावी. या सगळ्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि यापुढे कोणी शाळा सोडू नये हे बघणं हे एक मोठं आव्हान आणि प्राधान्य पण आहे. ध्येय असं आहे की 2030पर्यंत पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत 100% GER साध्य करायचं आहे. 100%. हे तर खूपच महत्वाकांक्षी ध्येय आहे. हे कसं शक्य करणार? म्हणजे फक्त शाळा उघडून किंवा सुविधा देऊन मुलं टिकतील का? कारण शाळा सोडण्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक कारणं पण असतात. अगदी बरोबर. केवळ भौतिक सुविधा पुरेशा नाहीत. त्यामुळे 2 पातळ्यांवर काम करण्याची योजना आहे. पहिली पातळी म्हणजे शाळा सुरक्षित आहेत, मुलांना तिथे यावंसं वाटतं आणि त्या चांगल्या प्रकारे सुसज्ज आहेत हे बघणं. यात फक्त इमारती नाहीत, तर स्वच्छ टॉयलेट्स, प्यायचं पाणी, खेळायला मैदान, लायब्ररी, लॅब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेसे आणि चांगले शिक्षक. या सगळ्याचा समावेश आहे. जिथे गरज आहे तिथे सुरक्षित वाहतूक किंवा हॉस्टेलची सोय विशेषतः मुलींसाठी उपलब्ध करून दिली जाईल. जे स्थलांतरित मजुरांची मुले आहेत किंवा इतर कारणामुळे शाळेपासून दूर आहेत त्यांच्यासाठी पर्यायी आणि नाविन्यपूर्ण शिक्षण केंद्र उभारली जातील. थोडक्यात सरकारी शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढवण्यावर भर असेल. आणि दुसरी पातळी कोणती? दुसरी आणि तितकीच महत्त्वाची पातळी म्हणजे प्रत्येक मुलाच्या शाळेतल्या हजेरीवर, त्याच्या सहभागावर आणि शिकण्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं. यासाठी प्रशिक्षित समुपदेशक म्हणजे काउन्सिलर्स किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सोशल वर्कर्स यांची मदत घेतली जाईल. हे लोक शाळा, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात एक दुवा म्हणून काम करतील. अच्छा. जे विद्यार्थी शाळा सोडण्याच्या मार्गावर आहेत किंवा ज्यांनी शाळा सोडली आहे त्यांना ओळखणं आणि त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणं हे यांचं मुख्य काम असेल. यासाठी स्थानिक समुदाय, सामाजिक संस्था आणि सरकारचे इतर विभाग, उदाहरणार्थ महिला आणि बालकल्याण विभाग यांच्याशी समन्वय साधला जाईल. शिक्षणाचं महत्त्व आणि काय संधी उपलब्ध आहेत याबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल. म्हणजे केवळ मुलांना शाळेत आणणं नाही, तर त्यांना तिथे टिकवून ठेवणं आणि त्यांचं शिकणं अर्थपूर्ण करणं यावर भर आहे. याचा अर्थ अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल अपेक्षित आहेत का? नक्कीच. शिक्षण जर इंटरेस्टिंग वाटलं नाही, आकर्षक वाटलं नाही, जीवनाशी जोडलेलं वाटलं नाही, तर मुलं शाळेत का टिकतील? त्यामुळे अभ्यासक्रमात मोठे बदल प्रस्तावित आहेत. घोकांपट्टीऐवजी संकल्पना समजून घेण्यावर, क्रिटिकल थिंकिंगवर, क्रिएटिव्हिटीवर आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर भर दिला जाईल. विषयांची निवड जास्त लवचिक असेल, विशेषतः माध्यमिक स्तरावर. कला, संगीत, खेळ, व्यावसायिक शिक्षण यांना पण मुख्य अभ्यासक्रमात जागा मिळेल. ओके. जिथे ड्रॉपआउट रेट जास्त आहे तिथे स्थानिक भाषा आणि बोलीभाषा जाणणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन दिलं जाईल. तसंच जे विद्यार्थी काही कारणांमुळे नियमित शाळेत येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण म्हणजे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग ODL हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून अधिक सक्षम केला जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग NIOS आणि राज्यांच्या ज्या ओपन स्कूल आहेत त्या आता फक्त 10वी-12वीच नाही तर 3री, 5वी आणि 8वीच्या लेवलचे कोर्सेस पण देतील. यासोबतच व्होकेशनल शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि लाईफ स्किल्सचे कार्यक्रम पण चालवतील. शाळा सुरू करण्याच्या नियमांबद्दल किंवा शाळा चालवण्याच्या पद्धतीबद्दल काही बदल आहेत का? कारण अनेकदा असं ऐकायला मिळतं की नियम इतके किचकट असतात की चांगल्या संस्था पुढे येत नाहीत. हो, यावर पण विचार झाला आहे.
नवीन शाळा सुरू करायची प्रक्रिया सोपी करण्यावर भर असेल, जेणेकरून खाजगी आणि सामाजिक संस्था पण शिक्षणात योगदान देऊ शकतील. नियमांचा भर इनपुटवर, म्हणजे इमारतीचा आकार कसा आहे, किती खोल्या आहेत यावर कमी, आणि आउटपुटवर, म्हणजे विद्यार्थ्यांचं शिकणं कसं होतंय, लर्निंग आउटकम्स काय आहेत यावर जास्त असेल. अर्थात किमान पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेचे निकष तर पाळावेच लागतील. पब्लिक फिलॅन्थ्रॉपिक पार्टनरशिप सारख्या नवीन मॉडेल्सना पण प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. तसेच शाळा व्यवस्थापनात आणि अगदी शिकवण्यात पण समाजाचा, पालकांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. उदाहरणार्थ, माजी विद्यार्थी मेंटॉर म्हणून काम करू शकतील किंवा स्थानिक व्यावसायिक येऊन व्होकेशनल स्किल्स शिकवू शकतील. एकंदरीत पाहिलं तर हे बदल खूप मोठे आहेत, व्यापक आहेत आणि एकमेकांशी जोडलेले दिसत आहेत. शालेय शिक्षणाचा चेहरामोहरा बदलायची ताकद यात नक्कीच आहे. तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेतून समोर आलेले मुख्य मुद्दे कोणते आहेत असं आपण थोडक्यात सांगू शकतो का? नक्कीच. आपण बघितलं की भारतीय शालेय शिक्षणाची जी पारंपरिक 10+2 रचना होती ती आता जाऊन 5+3+3+4 ही नवीन संरचना येत आहे. यात वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच शिक्षणाचा पाया घातला जाणार आहे. प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणाला म्हणजे ECCEला अभूतपूर्व महत्त्व दिले जाते, कारण सुरुवातीची वर्ष मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असतात. प्राथमिक स्तरावर मूलभूत वाचन, लेखन आणि गणित म्हणजे FLN 2025 पर्यंत साध्य करण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान सुरू होत आहे. हे अध्ययन संकटावर मात करण्यासाठी गरजेचं आहे. मुलांची शाळा गळती रोखण्यासाठी आणि 2030 पर्यंत 100% नावनोंदणी साधण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्यापासून ते ODL आणि समुपदेशनापर्यंत अनेक पातळ्यांवर काम केलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण जास्त समग्र, एकात्मिक, अनुभवावर आधारित, इंटरेस्टिंग आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार लवचिक बनवण्याकडे एक स्पष्ट कल दिसतोय. अगदी बरोबर म्हणलं तुम्ही. हे सगळे बदल कागदावर खूप प्रभावी वाटतात आणि त्यांची गरज पण आहे. पण यातूनच आजच्या चर्चेअंती एक कळीचा प्रश्न मनात येतो, जो श्रोत्यांनी पुढे विचार करण्यासाठी घेऊन जावा असं मला वाटतं. सुरुवातीच्या वर्षांमधल्या मेंदूच्या विकासाला चालना देण्यापासून ते मोठ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे लवचिक मार्ग तयार करण्यापर्यंत इतक्या मोठ्या आणि व्यापक सुधारणांचा आराखडा समोर असताना या महत्त्वाकांक्षी ध्येयांना भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात खऱ्या अर्थाने जमिनीवर यशस्वीरित्या उतरवण्यासाठी कोणता एक घटक सर्वात निर्णायक ठरू शकेल? मग ते शिक्षकांचं प्रशिक्षण असो, निधीची उपलब्धता असो, राजकीय इच्छाशक्ती असो की समाजाचा सहभाग असो, यावर विचार करायला हवा. हा काही वरवरचा बदल नाहीये. नाही, अजिबात नाही. हा थेट मुलांच्या शिकण्याच्या अनुभवाला आणि त्यांच्या भविष्याला स्पर्श करणारा विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. या नवीन शैक्षणिक मांडणीचे बारकावे समजून घेऊया. नक्की. सगळ्यात मोठा बदल जो लगेच दिसतो तो म्हणजे संरचनेतला. म्हणजे जी पारंपरिक 10+2 पद्धत होती ती आता 5+3+3+4 अशी होणार आहे. बरोबर. हे आकडे नेमके काय सांगतात? 5+3+3+4 म्हणजे काय? ही रचना आहे ना, ती विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि त्यांच्या विकासाच्या टप्प्यांनुसार तयार केली आहे. म्हणजे आधी शिक्षण सुरू व्हायचं 6व्या वर्षी. हो. आता 3 वर्षांपासूनच मुलांना औपचारिक शिक्षणाच्या म्हणजे एका अर्थाने कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. आणि हे जे 5, 3, 3, 4 आकडे आहेत ते केवळ वर्ष नाहीत, तर प्रत्येक टप्प्याचा एक वेगळा शैक्षणिक दृष्टिकोन आहे. अच्छा. तर पहिला टप्पा आहे पायाभूत स्तर म्हणजे फाउंडेशनल स्टेज. हा 5 वर्षांचा आहे. वयवर्ष 3 ते 8. हो. म्हणजे यात अंगणवाडी किंवा बालवाडीची 3 वर्ष आणि मग पहिली दुसरीची 2 वर्ष. बरोबर. अगदी बरोबर. मग इथे काय वेगळं असेल म्हणजे लहान मुलांसाठी? इथे ना सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे तो पारंपरिक पुस्तकी ज्ञानावरचा भर कमी केलाय. म्हणजे जोर असेल खेळ, गाणी, गोष्टी, चित्र, वेगवेगळ्या कृती ह्यातून शिकण्यावर. अक्षर ओळख, अंक ओळख हे सगळं रंजक पद्धतीने शिकवलं जाईल. उद्देश हा की शिक्षणाचा पाया तर मजबूत व्हावाच, पण मुलांना शाळेची, शिकण्याची गोडी लागावी. म्हणजे लहान वयातच त्या परीक्षा आणि मार्कांच्या शर्यतीतून थोडा बाजूला ठेवून त्यांच्या नैसर्गिक विकासाकडे आणि कुतूहलाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी. कारण त्या वयात मेंदूचा विकास खूप झपाट्याने होतो आणि अनुभवातून शिकणं जास्त परिणामकारक ठरतं. बरोबर. मग या पायाभूत स्तरानंतर पुढचा टप्पा कोणता? पुढचा आहे पूर्वाध्ययन स्तर, प्रेपरेटरी स्टेज म्हणतात त्याला. हा 3 वर्षांचा आहे. वय 8 ते 11.
म्हणजे इयत्ता 3री ते 5वी. ओके, 3री ते 5वी. इथे पण खेळ आणि कृतींमधून शिकणं सुरू राहील, पण हळूहळू वाचन, लेखन, गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र यांची औपचारिक ओळख करून दिली जाईल. अच्छा. पण शिकवण्याची पद्धत रंजक असेल, म्हणजे संवाद साधत, मुलांना शोध घ्यायला लावत, डिस्कव्हरी बेस्ड म्हणतात तशी, पुस्तकी ज्ञानापेक्षा संकल्पना समजण्यावर जास्त भर असेल. म्हणजे हळूहळू विषयांची ओळख, पण घोकंपट्टी नको, बरोबर? 3रा टप्पा. 3रा टप्पा म्हणजे पूर्व माध्यमिक स्तर, मिडल स्टेज. वय 11 ते 14, म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी. हा पण 3 वर्षांचा टप्पा आहे. 6वी ते 8वी. इथे आता विषयवार शिक्षक शिकवायला येतील. गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र, भाषा यांसारख्या विषयांमधल्या थोड्या अमूर्त संकल्पना म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट्स शिकवल्या जातील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये जो संबंध असतो, म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, त्यावर भर दिला जाईल. उदाहरणार्थ? म्हणजे समजा इतिहासाचा भूगोलाशी काय संबंध आहे किंवा गणिताचा वापर विज्ञानात कसा होतो, हे जोडण्यावर भर असेल. ओके, म्हणजे विषय सुटे न शिकवता ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे दाखवलं जाईल. अगदी. आणि मग शेवटचा 4था टप्पा, माध्यमिक स्तर, सेकंडरी स्टेज. वय 14 ते 18, म्हणजे 9वी ते 12वी. हो, हा 4 वर्षांचा टप्पा आहे. याचे परत 2 उपटप्पे केले आहेत, 9वी 10वी आणि 11वी 12वी. आणि इथे काय मोठे बदल आहेत? कारण हा टप्पा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. इथे सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे विषय निवडीतली लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. अच्छा. म्हणजे आतापर्यंत कसं होतं, 10वी झाली की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा शाखांमध्ये विभागणी व्हायची. हो, ती चौकट होतीच. आता ती कडक चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना बहुशाखीय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे कसं? म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स आवडतं, पण त्याला संगीतातही रुची आहे, तर तो दोन्ही विषय घेऊ शकेल. किंवा केमिस्ट्रीसोबत इतिहास. अरे वा, हे तो खूपच वेगळं आहे. हो, इथे सखोल अभ्यास, चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या भविष्यातल्या ध्येयांनुसार विषय निवडायला प्रोत्साहन मिळेल. आणि 10वी नंतर व्यावसायिक शिक्षणाचा पर्याय घेऊन परत मुख्य प्रवाहात येता येईल असंही काहीतरी आहे. हो, तसाही पर्याय उपलब्ध असेल, म्हणजे शिक्षण अधिक लवचिक होईल. ही लवचिकता खरंच खूप महत्त्वाची वाटते. पण एक गोष्ट स्पष्ट करूया का? ही जी 5+3+3+4 ची रचना आहे, ही प्रामुख्याने अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीसाठी आहे. म्हणजे शाळांच्या इमारती किंवा वर्ग लगेच बदलणार नाहीत, बरोबर? अगदी बरोबर. हा बदल भौतिक रचनेपेक्षा शैक्षणिक दृष्टिकोन, पेडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र यावर जास्त केंद्रित आहे. ठीक आहे. आता या रचनेबरोबरच अभ्यासक्रमाच्या आतमध्ये काय बदलणार आहे यावर बोलूया. एक मुख्य उद्देश दिसतोय, घोकंपट्टी कमी करायची आणि खरी समज वाढवायची. हो, तो तर या धोरणाचा गाभाच आहे. सध्याच्या अभ्यासक्रमाच्या ओझ्याबद्दल पालक, शिक्षक सगळेच बोलतात. हा बदल त्याला उत्तर देतोय का? नक्कीच. धोरणात स्पष्ट म्हटलंय की प्रत्येक विषयातला फक्त अत्यावश्यक भाग म्हणजे कोर एसेन्शियल कंटेंट ठेवून बाकीचा अनावश्यक किंवा कालबाह्य झालेला मजकूर कमी केला जाईल. अच्छा, म्हणजे सिलेबस कमी होणार. हो, एका अर्थाने. पण उद्देश फक्त कमी करणं नाही. उद्देश आहे की मुलांना संकल्पना खोलवर समजून घ्यायला वेळ मिळावा. म्हणजे रट्टा मारण्याऐवजी वर्गात चर्चा करायला, प्रश्न विचारायला, विश्लेषण करायला आणि अनुभवातून शिकायला वाव मिळावा. फक्त माहिती लक्षात ठेवण्याऐवजी तिचा वापर कसा करायचा हे शिकण्यावर भर असेल. आणि तुम्ही म्हणालात अनुभवातून शिकणं. हां. यावर खूप भर दिसतोय. एक्सपिरियन्शियल लर्निंग. हो. म्हणजे नक्की काय काय येतं यात? अनुभवात्मक शिक्षण म्हणजे करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग. यात केवळ पुस्तक वाचून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळतं. उदाहरणार्थ विज्ञानाचे प्रयोग स्वतः करणं किंवा गणितातले संबोध समजून घेण्यासाठी मॉडेल्स वापरणं. याला म्हणतात प्रात्यक्षिक शिक्षण किंवा हँड्स ऑन लर्निंग. ओके. मग आहे कला एकात्मीकरण, आर्ट इंटिग्रेशन, म्हणजे कलेच्या माध्यमातून इतर विषय शिकणं. ते कसं? समजा इतिहासातला एखादा प्रसंग नाटकाद्वारे सादर करणं किंवा भूमितीचे आकार चित्रकलेतून समजून घेणं. इंटरेस्टिंग.
तसंच आहे क्रीडा एकात्मीकरण, स्पोर्ट्स इंटिग्रेशन, म्हणजे खेळांच्या माध्यमातून फक्त शारीरिक तंदुरुस्ती नाही तर टीमवर्क, शिस्त, नेतृत्व गुण हेही शिकणं. फिट इंडिया चळवळीलाही यातून प्रोत्साहन मिळेल. आणि कथाकथन पद्धतीचाही उल्लेख आहे, स्टोरी टेलिंग पेडागॉजी. हो, गोष्टींच्या माध्यमातून अवघड संकल्पना सोप्या करून सांगणं. मुलांना ते जास्त लक्षात राहतं आणि रंजक वाटतं. म्हणजे एकंदरीत शिक्षण हे वर्गाच्या 4 भिंतींपुरतं न राहता ते अधिक जिवंत, अधिक व्यावहारिक करण्याचा प्रयत्न आहे. अगदी. यासोबतच विषय निवडीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा येतो. तुम्ही म्हणालात की कला, विज्ञान, व्यावसायिक असं कडक विभाजन नसेल. हो. अभ्यासक्रम, सहअभ्यासक्रम, अभ्यासक्रमेतर, करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर असा भेदही नसेल. शारीरिक शिक्षण, कला, संगीत, हस्तकला, व्यावसायिक कौशल्य यांनाही मुख्य अभ्यासक्रमातच स्थान मिळेल. बरोबर, त्यांना कमी लेखलं जाणार नाही. पण हे सगळं कागदावर छान वाटतंय. प्रत्यक्षात शाळांमध्ये इतकी लवचिकता आणणं, म्हणजे समजा फिजिक्ससोबत संगीत शिकवणारे शिक्षक उपलब्ध करणं, हे एक मोठं आव्हान नाही का वाटत? आव्हान निश्चितच आहे. हे लगेच सगळीकडे होईल असं नाही, पण धोरणाची दिशा ती आहे. कडक चौकटी मोडून काढायच्या आहेत. अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक करावी लागेल यात शंका नाही, पण विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याला स्वतःच्या आवडीचा मार्ग निवडू देण्याचा हा प्रयत्न आहे. नक्कीच. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, भाषा. भाषेबद्दल, विशेषतः मातृभाषेतून शिक्षणावर खूप जोर दिलेला दिसतोय. हो, आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे बरं का. धोरण अगदी स्पष्टपणे सांगतं की जिथे जिथे शक्य आहे तिथे किमान इयत्ता 5वी पर्यंत आणि शक्य असल्यास 8वी पर्यंत शिक्षणाचं माध्यम मुलांची घरची भाषा, मातृभाषा, स्थानिक भाषा असावी. यामागचं कारण? यामध्ये शास्त्रीय कारण आहे. मुलांना त्यांच्या ओळखीच्या भाषेत, जी भाषा ते घरात बोलतात, त्यात संकल्पना लवकर समजतात, खोलवर रुजतात, त्यांचा पाया पक्का होतो, अवघड विषयही सोपे वाटायला लागतात. पण आपल्या देशात तर भाषांची इतकी विविधता आहे. प्रत्येक भाषेत दर्जेदार पुस्तकं तयार करणं, त्या भाषेत शिकवू शकणारे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करणं, हे खूप मोठं आव्हान वाटतं. हे आव्हान आहेच, आणि कदाचित सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे खरंय. धोरणात असं म्हटलंय की सर्व विषयांची उच्च दर्जाची पाठ्यपुस्तकं विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातील. आणि जिथे लगेच हे शक्य नाही तिथे सुरुवातीच्या काळात द्विभाषिक म्हणजे बायलिंग्वल दृष्टिकोन वापरायला प्रोत्साहन दिलं आहे. म्हणजे शिक्षक वर्गात दोन्ही भाषा वापरू शकतील, जी शाळेची माध्यम भाषा आहे ती आणि जी मुलांची घरची भाषा आहे ती. अच्छा, म्हणजे हळूहळू शिफ्ट करायचा प्रयत्न. हो. आणि त्रिभाषा सूत्राचं काय? 3FLM, त्यावरून तर पूर्वी बरेच वाद झाले आहेत. हो. या धोरणानुसार त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी अधिक लवचिकतेने केली जाईल असं म्हटलंय. कोणतीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही. म्हणजे विद्यार्थी ज्या 3 भाषा शिकतील त्यापैकी किमान 2 भारतीय भाषा असाव्यात. तिसरी भाषा कोणती असेल ही निवड राज्य सरकार, प्रदेश आणि स्वतः विद्यार्थी करू शकतील. म्हणजे जास्त स्वातंत्र्य असेल. आणि भाषा बदलायचा पर्याय पण असेल. हो, अगदी 6वी किंवा 7वी मध्ये शिकलेली एखादी भाषा बदलून दुसरी घेण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांवर उपलब्ध असेल. बरं, यात एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत एका भाषा प्रकल्पाचा उल्लेख आहे. तो काय आहे नक्की? हा एक खूप रंजक उपक्रम आहे. इयत्ता 6वी ते 8वी दरम्यान विद्यार्थी भारतातील भाषा यावर एक छोटासा आनंददायी प्रकल्प करतील. प्रकल्प म्हणजे परत अभ्यास आणि परीक्षा? नाही, इथे गंमत आहे. याचं कोणतंही मूल्यांकन किंवा गुणदान नसेल. हा फक्त अनुभवासाठी आहे. यात विद्यार्थी काय करतील तर भारतातील ज्या प्रमुख भाषा आहेत त्यांच्यात काय साम्य आहे, त्यांचं मूळ काय, व्याकरण कसं आहे, लिपी कशी वेगळी आहे, त्या एकमेकांवर कशा प्रभाव टाकतात, ही सगळी विविधता ते समजून घेतील. अच्छा. आणि प्रत्येक भाषेतील काही अगदी सामान्य वाक्य बोलायलाही शिकतील. म्हणजे मजा म्हणून उद्देश फक्त राष्ट्रीय एकात्मता वाढवणं हा आहे. हे छान आहे. म्हणजे परीक्षेचा ताण न घेता भाषांची ओळख. हो. अभिजात भाषांबद्दल काय म्हटले? क्लासिकल लँग्वेजेस. संस्कृत भाषेला महत्त्व दिलं आहे, कारण त्यात गणित, तत्वज्ञान, साहित्य, व्याकरण असं खूप मोठं ज्ञानाचं भांडार आहे. ती त्रिभाषा सूत्रात एक पर्याय म्हणून असेल आणि ती रंजक पद्धतीने शिकवली जाईल असं म्हटलंय. आणि इतर अभिजात भाषा? हो. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया या ज्या आपल्या इतर अभिजात भाषा आहेत त्या शिकण्याचे पर्यायही माध्यमिक स्तरावर उपलब्ध असतील. एवढंच नाही तर पाली, पर्शियन, प्राकृत या भाषांच्या संवर्धनावरही भर दिला जाईल.
आणि परदेशी भाषा. परदेशी भाषा शिकण्याची संधीही माध्यमिक स्तरावर असेल. कोरियन, जपानी, थाई, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन यांसारख्या भाषांचे पर्याय असतील. म्हणजे भाषेच्या बाबतीत बरेच पर्याय उपलब्ध होणार आहेत. हो, आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय सांकेतिक भाषेचा, इंडियन साइन लँग्वेज, ISL. अच्छा, श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. हो, देशभरात एक प्रमाणित ISL विकसित केली जाईल आणि त्यानुसार शैक्षणिक साहित्य तयार केले जाईल, जेणेकरून श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळेल. हे खरंच खूप महत्त्वाचं पाऊल आहे. बरं, आता आपण पाहिले की विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तरीही काही मूलभूत कौशल्य आणि क्षमता अशा आहेत ज्या प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात असं धोरण म्हणतं. अगदी. कोणत्या आहेत त्या? ही यादी बरीच मोठी दिसते असं वाटलं. हो, यादी मोठी आहे. कारण 21व्या शतकात यशस्वी होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही. अनेक क्षमता आणि कौशल्य आवश्यक आहेत. जसं की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता, क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, इतरांसोबत मिळून काम करण्याची क्षमता म्हणजे कोलॅबोरेशन, समस्या सोडवण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मग नैतिक आणि मानवी मूल्य, आपल्या संविधानातली मूल्य यांची जाण, डिजिटल साक्षरता आजच्या जगात खूप महत्वाची, कोडिंग आणि कम्प्युटेशनल थिंकिंगची ओळख. कोडिंग पण? हो, त्याची ओळख करून दिली जाईल. मग आरोग्य आणि स्वच्छता, शारीरिक शिक्षण आणि फिटनेस, भारताची आणि जगाची ओळख, पर्यावरण आणि हवामान बदलांबद्दल जागरूकता, अशा अनेक गोष्टी आहेत. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, डिझाईन थिंकिंग, ऑर्गॅनिक लिव्हिंग, जागतिक नागरिकत्व शिक्षण, GCED असे अगदी आधुनिक विषय पण समाविष्ट केले जाणार आहेत का? हो, हे जे समकालीन विषय आहेत ते योग्य वयाच्या टप्प्यावर अभ्यासक्रमात आणले जातील. या यादीतला एक भाग मला खूपच रंजक वाटला, व्यावसायिक शिक्षणाचा समावेश, आणि त्यातले ते दप्तरविरहित दिवस, बॅगलेस डेज. हो, ती कल्पना खरोखरच खूप छान आणि वेगळी आहे. काय आहे नक्की दप्तरविरहित दिवस? कल्पना अशी आहे की इयत्ता 6वी ते 8वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना वर्षातून सुमारे 10 दिवस दप्तरविरहित असतील. म्हणजे त्या दिवशी नेहमीची पुस्तकं, वह्या घेऊन शाळेत जायचं नाही. मग काय करायचं? त्या दिवसांमध्ये हे विद्यार्थी शाळेबाहेर जाऊन आपल्या परिसरात जे स्थानिक व्यावसायिक आहेत, जसे की सुतार, लोहार, कुंभार, माळी, विणकर, इलेक्ट्रिशियन, त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतील. जणू काही एक छोटी इंटर्नशिपच. अरे वाह, म्हणजे थेट कामातून शिक्षण, लर्निंग बाय डुईंगचं उत्तम उदाहरण. अगदी. पण याची अंमलबजावणी कशी होईल? म्हणजे स्थानिक व्यावसायिकांना यात सहभागी करून घेणं, मुलांची सुरक्षा, हे सगळं कसं साधणार? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि याची यशस्वी अंमलबजावणी स्थानिक पातळीवरच्या नियोजनावर आणि सहभागावरच अवलंबून राहील. आव्हानं आहेत, पण उद्देश खूप चांगला आहे. काय उद्देश आहे? उद्देश हा की विद्यार्थ्यांना लहान वयातच श्रमाचं महत्त्व कळावं, वेगवेगळ्या व्यवसायांची ओळख व्हावी आणि कोण जाणे, कदाचित भविष्यात त्यांना त्याच क्षेत्रात आवड निर्माण होऊ शकेल. हे खरे. याशिवाय कला, खेळ, प्रश्नमंजुषा अशा गोष्टींसाठीही अधूनमधून दप्तरविरहित दिवस ठेवण्यास प्रोत्साहन दिलं आहे. याच सोबत भारताचे ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ इंडिया असाही एक भाग आहे. हो. यात प्राचीन आणि आधुनिक भारताचा संतुलित अभ्यास असेल. आपली जी भारतीय ज्ञान प्रणाली आहे, गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र याची ओळख करून दिली जाईल. आदिवासी जमातींचं जे पारंपरिक ज्ञान आहे त्याचाही समावेश असेल. आणि नैतिक शिक्षणासाठी? त्यासाठी पंचतंत्र, जातक कथा, हितोपदेश यांसारख्या आपल्या भारतीय साहित्यातल्या कथांचा वापर केला जाईल. हो, कळीचा मुद्दा. सध्याची परीक्षा पद्धत, त्यामुळे येणारा ताण, कोचिंग क्लासेसचं वाढलेलं महत्त्व यावर धोरणातच स्पष्टपणे बोट ठेवलं आहे. तर मग बदल काय आहेत? म्हणजे खरंच परीक्षेचा ताण कमी होणार आहे का? की फक्त परीक्षेचं स्वरूप बदलेल पण स्पर्धा आणि दबाव तेवढाच राहील? काय वाटतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि धोरणाचा प्रयत्न आहे तो मूल्यांकनाचा उद्देशच बदलण्याचा. म्हणजे मूल्यांकन हे फक्त वर्षाच्या शेवटी होणारी परीक्षा किंवा मुलांची स्मरणशक्ती तपासणारी चाचणी न राहता ते शिकण्यासाठी मूल्यांकन म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग असेल. शिकण्यासाठी मूल्यांकन म्हणजे? म्हणजे मूल्यांकन हे नियमित असेल, रेग्युलर, ते रचनात्मक असेल, फॉर्मेटिव्ह. याचा अर्थ मूल्यांकनाचा उपयोग मुलांच्या शिकण्यात
कुठे अडचणी येत आहेत हे समजून घेण्यासाठी होईल आणि त्या अडचणी दूर कशा करायच्या यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मदत मिळेल. अच्छा, म्हणजे फक्त मार्क देण्यासाठी नाही. नाही, आणि ते केवळ पाठांतरावर आधारित नसेल तर विद्यार्थ्यांच्या उच्चस्तरीय क्षमता म्हणजे ॲनालिसिस, विश्लेषण, लॉजिकल रिझनिंग, तार्किक विचार आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, संकल्पनांची स्पष्टता तपासण्यावर जास्त भर असेल. जसं की परीक्षा पद्धतीत नेमका कोणता बदल सुचवला आहे, म्हणजे ही घोकंपट्टीकडून संकल्पनांच्या समजेकडे जाण्याचा प्रयत्न कसा केला जाईल. हो, हा कळीचा मुद्दा आहे. आणि शिक्षकांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्या प्रोफेशनचा दर्जा उंचावण्यासाठी काय योजना आहेत. गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते नवे निकष आणि संस्था प्रस्तावित आहेत. चला, या सगळ्याचा जरा बारकाईने आढावा घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया विद्यार्थी मूल्यांकनाच्या पद्धतींपासून. पहिला आणि कदाचित सर्वात मोठा बदल दिसतोय तो म्हणजे केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण आणि परीक्षा पद्धती. हो, त्यापासून दूर जाण्याचा स्पष्ट प्रयत्न. यासाठी 3री, 5वी आणि 8वी इयत्तेत नवीन प्रकारच्या परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. बरोबर. यामागचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांची प्रगती तपासणं इतकाच नाही, तर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करणं हा आहे असं दिसतंय. अगदी बरोबर. या परीक्षांचं स्वरूपही वेगळं असेल. यात केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर संकल्पनांची खरी समज किती आहे. अच्छा. आणि त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करण्याची क्षमता, म्हणजे ज्याला आपण रेलेव्हंट हायर ऑर्डर स्किल्स म्हणू शकतो, हो, ती तपासण्यावर भर असेल. उदाहरणार्थ, गणितातलं सूत्र पाठ करण्याऐवजी ते वापरून एखादी रोजच्या जगण्यातली समस्या सोडवता येते का हे पाहिलं जाईल. विशेषतः 3रीतील परीक्षा पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. अच्छा, बेसिक स्किल्सवर फोकस असेल. हो, या मूलभूत कौशल्यांवर केंद्रित असेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बरं का, काय? या परीक्षांचे निकाल हे व्यवस्थेच्या विकासासाठी वापरले जातील. विद्यार्थ्यांची नावं गोपनीय ठेवून निकालाचं विश्लेषण केलं जाईल असे यात म्हटले आहे. हे महत्वाचं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक पातळीवर प्रेशर नाही येणार. तशी अपेक्षा आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेला दिशा देण्यासाठी परख PARAK नावाचे एक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हो, PARAK परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हे केंद्र नक्की काय भूमिका बजावणार आहे? असं वाटते की हे मूल्यांकनाच्या बाबतीत एक मोठी नॅशनल लेव्हलची संस्था असेल. होय, परखची भूमिका खूप महत्त्वाची दिसते. ही एक मानक निश्चिती करणारी संस्था म्हणजे स्टँडर्ड सेटिंग बॉडी म्हणून काम करेल. ओके. तिचं मुख्य काम असेल भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे निकष, मानके आणि मार्गदर्शक तत्त्व निश्चित करणं. म्हणजे वेगवेगळ्या बोर्ड्समध्ये एकसारखेपणा आणण्याचा प्रयत्न. अगदी. मूल्यांकनात जी तफावत आहे ती कमी करून एक समानता आणण्याचा हा प्रयत्न आहे. यासोबतच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संपादनूक सर्वेक्षण म्हणजे SAS हो, ते वेळोवेळी होत असतात. त्यांना मार्गदर्शन करणं आणि शाळा मंडळांना 21व्या शतकातील कौशल्य म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी सारखी ती तपासणाऱ्या मूल्यांकन पद्धती स्वीकारायला मदत करणं हेही परखच्या कामाचा भाग असेल. अच्छा. शाळा मंडळांना नवीन पद्धती आणि संशोधनाबद्दल सल्ला देणं, त्यांच्यात समन्वय साधणं ही सुद्धा जबाबदारी असेल. म्हणजे मूल्यांकनात सुसूत्रता आणि आधुनिकता आणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आता उच्च शिक्षणाच्या प्रवेशाकडे पाहूया. इथे राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे NTA भूमिका अधिक विस्तारलेली दिसतेय. सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्टचा विचार दिसतो यात. बरोबर. NTA उच्च दर्जाची सामान्य योग्यता चाचणी म्हणजे कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट आणि विविध विषयांतील जसं की विज्ञान, कला, वाणिज्य, भाषा अशा विषयांतील विशेष परीक्षा आयोजित करेल असा प्रस्ताव आहे. ओके. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. संकल्पनांची समज आणि ज्ञानाचा उपयोग तपासणे, जेणेकरून महागड्या कोचिंग क्लासेसची गरज कमी होईल अशी अपेक्षा यात व्यक्त केली आहे. कोचिंगचा भार कमी करण्याचा प्रयत्न. हो, या गुणांच्या आधारावर विद्यापीठे आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार प्रवेश देऊ शकतील. पण हे कंपल्सरी असेल का NTA स्कोर वापरणं? नाही. NTA चाचणी वापरायची की नाही हा निर्णय पूर्णपणे विद्यापीठांचा असेल. हे स्वातंत्र्यही त्यांना दिलेलं आहे. अच्छा. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेवरील परीक्षेचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आता विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनानंतर
विशेष प्रतिभा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय विचार केला आहे याकडे वळूया. हो, गिफ्टेड स्टुडंटसाठी. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी खास असतं हे ओळखून त्या प्रतिभेला वाव देण्यावर भर दिसतोय. यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची मानली आहे. प्रतिभा ओळखणे आणि तिला खतपाणी घालणे. अगदी. यासाठी NCERT आणि NCTE मार्गदर्शक तत्वे विकसित करतील असं नमूद आहे. हो, आणि हे केवळ तत्व म्हणून न राहता त्यासाठी काही ठोस उपक्रमही सुचवले आहेत. काय आहेत ते? जसं की शाळा आणि शाळा संकुलांमध्ये म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्सेसमध्ये विषय आधारित क्लब्स आणि मंडळं. अच्छा, सायन्स क्लब, मॅथ्स क्लब असं. हो, बरोबर. विज्ञान, गणित, संगीत, कला, क्रीडा मंडळं स्थापन करणं, राष्ट्रीय स्तरावर विशेष निवासी उन्हाळी कार्यक्रम आयोजित करणं. इंटरेस्टिंग. महत्वाचं म्हणजे विविध ऑलिम्पियाड आणि स्पर्धांचं आयोजन करणं, आणि त्या केवळ शहरांपुरत्या मर्यादित न ठेवता ग्रामीण भागांपर्यंत आणि प्रादेशिक भाषांमध्ये पोहोचवणं. हे खूप गरजेचं आहे. आणि IITs, NITs सारख्या प्रमुख उच्च शिक्षण संस्थांना या स्पर्धांमधील कामगिरीचा उपयोग प्रवेशासाठी करण्यास प्रोत्साहन दिलं जाईल, असंही यात म्हटलं आहे. या तंत्रज्ञानाचा वापरही अपेक्षित आहे नाही का? व टेक्नॉलॉजीचा रोल काय असेल? नक्कीच. ऑनलाईन ॲप्स आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रश्नमंजुषा, स्पर्धा, पूरक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. तसेच शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने स्मार्ट क्लासरूम विकसित करून डिजिटल अध्यापन पद्धतींना प्रोत्साहन देण्याचाही मानस दिसतो, ज्यामुळे प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात अधिक खोलवर जाण्याची संधी मिळेल. उत्तम. आता आपण येऊया शिक्षण प्रणालीच्या सर्वात महत्त्वाच्या घटकाकडे, शिक्षक. हो, टीचर्स. या दस्तावेजात शिक्षकांचा आदर आणि त्यांच्या व्यवसायाचा दर्जा पुन्हा प्रस्थापित करण्यावर आणि त्यांना सक्षम करण्यावर खूप जोर दिलाय. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण शिक्षकच मुलांचं आणि पर्यायानं राष्ट्राचं भविष्य घडवतात हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ही बाब महत्त्वाची वाटते, कारण अनेकदा शिक्षकांवरील कामाचा बोजा आणि इतर समस्यांमुळे या पैलूकडे दुर्लक्ष होतं. अगदी खरंय. आणि हे सक्षमीकरण केवळ शब्दात नाही तर कृतीत आणण्यासाठी काही ठोस पावलं सुचवली आहेत. जसं की याची सुरुवात होते भरती आणि नेमणुकीपासून. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी आकर्षित करण्यावर भर आहे. म्हणजे मेरिटवर भर. हो, यासाठी 4 वर्षांच्या एकात्मिक B.Ed अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव आहे. ओके. जे शिक्षक ग्रामीण भागात शिकवण्यासाठी तयार होतील त्यांना प्रोत्साहन म्हणून स्थानिक पातळीवर निवासाची सोय किंवा वाढीव घर भत्ता देण्याचाही विचार आहे. आणि नेहमी चर्चेत असणारा शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा, त्यावर काही उपाय सुचवला आहे का? हो, त्यावरही लक्ष दिलंय. शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या आणि अनेकदा अन्यायकारक वाटणाऱ्या बदल्यांची पद्धत थांबवण्यावर भर आहे. कसं करणार ते? एका पारदर्शक ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे केवळ अत्यंत विशेष परिस्थितीतच, म्हणजे पदोन्नती किंवा विनंतीनुसारच बदल्या केल्या जातील असं म्हटलंय. म्हणजे ट्रान्सफर पॉलिसी सुधारेल. हो, याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट अधिक मजबूत केली जाईल. त्यात केवळ संकल्पना आणि ज्ञानच नाही तर शिकवण्याची क्षमता म्हणजे पेडागॉजी सुद्धा तपासली जाईल. ही परीक्षा आता शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांसाठी मूलभूत, पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक लागू असेल. सगळ्या लेव्हल्ससाठी. हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीमध्ये वर्गात प्रत्यक्ष शिकवून दाखवण्याचं प्रात्यक्षिक म्हणजे क्लासरूम डेमो किंवा इंटरव्ह्यू. हो, किंवा मुलाखत अनिवार्य असेल. यात शिकवण्याची आवड आणि स्थानिक भाषेत सहजपणे संवाद साधण्याची क्षमता तपासली जाईल. स्थानिक भाषा महत्वाची. हो, आणि हा नियम खाजगी शाळांनाही लागू होईल हे विशेष. अच्छा, प्रायव्हेट स्कूल्सना पण. म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक काटेकोर आणि गुणवत्ता केंद्रीकरणाचा हा प्रयत्न आहे. बरोबर. शाळा संकुलांच्या माध्यमातून शिक्षकांचं शेअरिंग करण्याबद्दल काय म्हटलंय? हो, शाळा संकुल म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्सेस ही संकल्पना इथे महत्त्वाची ठरते. या संकुलांमध्ये शिक्षकांची भरती करून गरजेनुसार शाळांमध्ये शिक्षकांना उपलब्ध करून देण्यावर म्हणजे शेअरिंगवर भर आहे. याचे फायदे काय असतील? यामुळे कला, संगीत, क्रीडा किंवा अगदी विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षक अशा संसाधनांचा कार्यक्षम वापर शक्य होईल. बरोबर. एक रंजक आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरू शकणारी कल्पना म्हणजे पारंपरिक कला, स्थानिक ज्ञान, शेती किंवा व्यावसायिक कौशल्य शिकवण्यासाठी स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तज्ज्ञांना मास्टर प्रशिक्षक म्हणजे मास्टर इन्स्ट्रक्टर्स म्हणून नेमण्यास प्रोत्साहन दिलं जाईल. अरे वा,
म्हणजे लोकल एक्सपर्टीज वापरणार. हो. शिक्षकांसाठी कामाचं वातावरण सुधारण्यावरही लक्ष आहे, बरोबर? कारण चांगल्या सुविधांशिवाय शिक्षक प्रभावीपणे काम करू शकत नाहीत. नक्कीच. शाळांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम पायाभूत सुविधा असण्यावर भर दिला आहे, जसं की पुरेशी आणि कार्यरत स्वच्छतागृहे, पिण्याचं शुद्ध पाणी, वीज, संगणक, इंटरनेट, ग्रंथालय आणि क्रीडा साहित्य. बेसिक गरजा पूर्ण व्हायला हव्यात. हो. शाळा संकुलं तयार झाल्यामुळे शिक्षकांमध्ये एक सामुदायिक भावना म्हणजे सेन्स ऑफ कम्युनिटी वाढेल आणि समुपदेशक, समाज कार्यकर्ते, तंत्रज्ञ अशा विशेषज्ञांची सेवा अनेक शाळांना मिळून वापरता येईल. आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा असतो नेहमी अशैक्षणिक कामं. अगदी. इथे एक अत्यंत कळीचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून शक्यतो दूर ठेवणं. जसं की इलेक्शन ड्युटी, सेन्सस. हो. निवडणूक ड्युटी, जनगणना, प्रशासकीय कामं, अगदी मध्यान्ह भोजनाच्या व्यवस्थेतील अतिरिक्त कामांचा बोजा शिक्षकांवर येतो. हो ना. या दस्तावेजात म्हटलं आहे की शिक्षकांना या कामांपासून मुक्त केलं पाहिजे, जेणेकरून ते पूर्णपणे शिकवण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतील. हे खूप गरजेचं आहे. त्यांना शिकवण्याची पद्धत निवडण्याचं अधिक स्वातंत्र्य म्हणजे ऑटोनॉमी दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांच्या केवळ बौद्धिकच नाही तर सामाजिक भावनिक विकासावरही म्हणजे सोशिओ इमोशनल लर्निंगवर भर देण्यास सांगितलं जाईल. हे झालं कामाचं वातावरण आणि जबाबदाऱ्या, पण शिक्षकांना सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि व्यावसायिक विकास करण्याची गरज असते. त्यासाठी काय योजना आहे, ज्याला आपण CPD म्हणतो? हो. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट, CPDवर खूप भर आहे. काय आहे त्यात? प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी किमान 50 तास स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी देणं अपेक्षित आहे, असे यात स्पष्ट म्हटलं आहे. 50 तास दरवर्षी? हो. हे प्रशिक्षण विविध स्वरूपात असेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कसं शिकवावं, मूल्यांकनाची नवीन तंत्र कोणती, अनुभवात्मक शिक्षण म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग कसं द्यावं, स्टोरी टेलिंग बेस्ड पेडागॉजी कसे शिकवावं, अशा अनेक आधुनिक पद्धती आणि संकल्पनांचा यात समावेश असेल. हे प्रशिक्षण कसं मिळेल, ऑनलाईन की ऑफलाईन? दोन्ही प्रकारे. ऑनलाईन मॉड्यूल्सद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यशाळांमधून घेता येईल. केवळ शिक्षकांसाठीच नाही तर मुख्याध्यापक आणि शाळा प्रमुखांसाठी सुद्धा नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्यासाठी असेच CPD कार्यक्रम असतील. ओके. आणि मग करिअरमध्ये प्रगती म्हणजे प्रमोशन आणि पगारवाढ यांचं काय? इथे काही बदल अपेक्षित आहेत का? कारण सध्याची पद्धत बऱ्याचदा फक्त सेवाज्येष्ठतेवर, सिनियरिटीवर अवलंबून असते. इथे एक मोठा आणि कदाचित सर्वात लक्षणीय बदल प्रस्तावित आहे. काय बदल आहे तो? केवळ सेवाज्येष्ठतेवर आधारित पदोन्नती किंवा पगारवाढ हळूहळू बंद करून कामगिरीवर आधारित म्हणजे मेरिट बेस्ड एक सशक्त प्रणाली विकसित केली जाईल असं सुचवलं आहे. म्हणजे परफॉर्मन्स बेसिसवर? हो. या मूल्यांकनासाठी अनेक निकष असतील, जसं की सहकारी शिक्षकांकडून मिळणारं मूल्यांकन म्हणजे पीअर रिव्ह्यूज, वर्गातील उपस्थिती आणि शिकवण्यातील निष्ठा, स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी म्हणजे CPDसाठी किती तास दिले, अच्छा, शाळेच्या आणि समाजाच्या विकासासाठी इतर काय योगदान दिलं, इत्यादी. या आधारावर राज्य सरकारे एक स्पष्ट यंत्रणा तयार करतील. कार्यकाळ म्हणजे टेन्युअर, नोकरीत कायम होणं, हे सुद्धा सुरुवातीच्या काळात केलेल्या कामगिरीच्या मूल्यांकनानंतरच निश्चित होईल. ओके. महत्वाचं म्हणजे शिक्षकांना शाळेच्या एकाच स्तरावर म्हणजे समजा प्रायमरी किंवा सेकंडरी उत्कृष्ट काम करत राहूनही प्रगतीच्या संधी, उदाहरणार्थ वेतनवाढ मिळतील. म्हणजे एकाच लेवलला राहूनही ग्रोथ मिळेल? हो. एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्यासाठी विशेष प्रोत्साहन नसेल, कारण प्रत्येक स्तरावर उत्तम शिक्षकांची गरज आहे हे स्पष्ट केलं आहे. हा विचार चांगला आहे. आणि जे शिक्षक उत्कृष्ट कामगिरी करतील आणि नेतृत्वगुण दाखवतील त्यांना भविष्यात शाळा प्रमुख, BRC, CRC प्रमुख किंवा डाएट प्रमुख बनण्याची संधी मिळू शकेल. हे तर खरोखरच शिक्षकी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारं वाटतंय. याच संदर्भात शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानकांचा म्हणजे NPSTचा उल्लेख आहे. ही मानकं म्हणजे नेमकं काय? NPST म्हणजे नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स. हे या नव्या दृष्टिकोनाचा आधारस्तंभ म्हणता येईल. काय असेल या मानकांमध्ये? 2022 पर्यंत NCTEने
इतर संबंधित संस्थांची सल्लामसलत करून शिक्षकांसाठी ही राष्ट्रीय व्यावसायिक मानकं तयार करावीत असा प्रस्ताव आहे. यात वेगवेगळ्या स्तरांवरील शिक्षकांकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे जसं की नवीन शिक्षक, अनुभवी शिक्षक. बरोबर. नवशिखा शिक्षक, अनुभवी शिक्षक, निपुण शिक्षक, नेतृत्व स्तरावरील शिक्षक, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांच्यात कोणत्या क्षमता म्हणजे कॉम्पिटन्सीज असायला हव्यात आणि त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन कोणत्या निकषांवर केलं जाईल हे सगळं स्पष्टपणे नमूद असेल. ओके. याच NPSTच्या आधारावर शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम, नोकरीतील कार्यकाळ, CPD, पगारवाढ, पदोन्नती हे सगळं ठरवलं जाईल. म्हणजे एक पूर्ण फ्रेमवर्क असेल. हो. ही मानकं दर 10 वर्षांनी तपासली जातील आणि गरजेनुसार सुधारली जातील. थोडक्यात ही शिक्षकांसाठीची एक स्पष्ट करिअर मॅप किंवा मार्गदर्शिका असेल, जी गुणवत्तेला प्रोत्साहन देईल. दिव्यांग किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक तयार करण्यावर काही विशेष भर आहे का? इन्क्लुझिव्ह एज्युकेशनसाठी? होय, आहे. समावेशक शिक्षणाच्या गरजेनुसार विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी विशेष कौशल्य असलेल्या शिक्षकांची गरज स्पष्टपणे ओळखली आहे. त्यांना ट्रेनिंग कसं मिळणार? शिक्षक त्यांच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणादरम्यान म्हणजे प्री सर्व्हिस किंवा नोकरीत असताना म्हणजे इन सर्व्हिस सर्टिफिकेट कोर्सेसद्वारे ही कौशल्य मिळवू शकतील. अच्छा. NCTE आणि भारतीय पुनर्वसन परिषद म्हणजे RCI, जी याचं नियमन करते, यांच्यात अधिक समन्वय साधून असे अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला आहे, जेणेकरून शाळांमध्ये पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतील. आणि अगदी शेवटी प्रत्यक्ष शिक्षक शिक्षणाच्या म्हणजे टीचर एज्युकेशनच्या संरचनेबद्दल काय दृष्टिकोन मांडला आहे? म्हणजे BEd सारख्या पदव्या आणि त्या देणाऱ्या संस्थांबद्दल काय म्हटलं आहे? इथेही एक मोठा धोरणात्मक बदल सुचवला आहे. काय आहे तो? 2030 पर्यंत शिक्षण हळूहळू केवळ मोठ्या बहुशाखीय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्येच म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्येच दिलं जाईल. अच्छा. म्हणजे स्टँडअलोन BEd कॉलेजेस बंद होणार का? तसा कल दिसतोय. अध्यापनासाठी किमान पात्रता ही 4 वर्षांची एकात्मिक BEd पदवी असेल. 4 वर्षांची इंटिग्रेटेड डिग्री. हो. या पदवीमध्ये विषयाचं सखोल ज्ञान म्हणजे कंटेंट आणि शिकवण्याचं शास्त्र म्हणजे पेडगॉजी या दोन्हींचा समावेश असेल. तसंच शाळेत प्रत्यक्ष शिकवण्याचा भरपूर अनुभव म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल टीचिंग मिळेल. ज्यांची बॅचलर्स डिग्री झालीये त्यांचं काय? त्यांच्यासाठी 2 वर्षांचा BEd असेल आणि ज्यांनी 4 वर्षांची बहुशाखीय पदवी किंवा एखाद्या विषयात मास्टर पदवी घेतली आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचा BEd कार्यक्रम उपलब्ध असेल. पण हे सगळं मोठ्या संस्थांमध्येच. हो. महत्वाचं म्हणजे हे सर्व BEd अभ्यासक्रम केवळ मान्यताप्राप्त बहुशाखीय उच्च शिक्षण संस्थांमध्येच चालवले जातील. BEd अभ्यासक्रमात आधुनिक अध्यापन पद्धती, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, दिव्यांग मुलांचं शिक्षण, मूल्यांकनाची नवीन तंत्र, टेक्नॉलॉजीचा वापर. हो. भारतीय घटनात्मक मूल्य, पर्यावरण शिक्षण अशा अनेक महत्वाच्या विषयांचा समावेश असेल. स्थानिक मास्टर प्रशिक्षकांसाठी कमी कालावधीचे विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम डाएट किंवा शाळा संकुलनमध्ये उपलब्ध केले जातील. आणि ज्या संस्था फक्त डिग्री देतात त्यांचं काय? त्यांच्यासाठी कडक इशारा आहे. ज्या शिक्षक शिक्षण संस्था म्हणजे TIs निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि केवळ पदव्या विकण्याचं काम करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अगदी गरज भासल्यास त्या बंदही केल्या जातील असं स्पष्ट म्हटलं आहे. म्हणजे क्वालिटीवर फोकस आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की भारतीय शिक्षण क्षेत्रात विशेषतः शालेय शिक्षण आणि शिक्षक शिक्षणामध्ये खूप मोठ्या आणि दूरगामी परिणामांचे बदल प्रस्तावित आहेत. अगदी. एकीकडे परख आणि NTA सारख्या संस्थांच्या माध्यमातून मूल्यांकनात राष्ट्रीय स्तरावर सुसूत्रता आणि गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न आहे. हो. तर दुसरीकडे शिक्षकांसाठी भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतची एक संपूर्ण नवीन व्यावसायिक रचना, अधिक चांगली भरती प्रक्रिया, सतत व्यावसायिक विकास, कामगिरीवर आधारित प्रगती आणि स्पष्ट राष्ट्रीय मानकं म्हणजे NPST उभी करण्याचा महत्वाकांक्षी विचार दिसतोय. बरोबर. या सगळ्याचा अंतिम उद्देश शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रासंगिकता वाढवणं हाच आहे. नक्कीच. या योजना कागदावर खूप प्रभावी आणि आशादायक वाटतात. त्यांची खरी कसोटी अर्थातच त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीत असेल. आव्हानं तर असणारच. हो. यात अनेक आव्हानं असतील, पण जर यातील बऱ्याच गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे बदल शिक्षकी पेशाला अधिक व्यावसायिक आणि आकर्षक बनवण्याची क्षमता ठेवतात.
इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो. या संपूर्ण दस्तावेजात एकीकडे राष्ट्रीय स्तरावर मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन आणि प्रमाणित परीक्षांवर भर दिसतोय. हो, जसं 3री, 5वी, 8वीच्या परीक्षा, NTA, NPST. अगदी. तर दुसरीकडे शिक्षकांना अध्यापनात अधिक स्वातंत्र्य म्हणजे ऑटोनॉमी देण्यावर, स्थानिक गरजांनुसार शिकवण्यावर आणि विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारच्या प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यावरही तितकाच जोर आहे. हा एक खूप महत्वाचा आणि कदाचित कळीचा मुद्दा आहे. बरोबर. भारतासारख्या प्रचंड सामाजिक, भाषिक आणि भौगोलिक विविधता असलेल्या देशात हे राष्ट्रीय मानकीकरण आणि स्थानिक पातळीवरील लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी व स्वायत्तता यांच्यातील संतुलन प्रत्यक्षात कसं साधलं जाईल? हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रीय ध्येय साध्य करताना स्थानिक गरजा आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना पुरेसा वाव कसा मिळेल? याच प्रश्नाचं उत्तर या सुधारणांचं यश ठरवेल. हा विचार घेऊनच आज थांबूया. पुढील वेळी भेटूया एका नवीन विषयासह. नक्कीच.